काय झालं आई? आधी जेवून घ्या मग बोलू. नाही 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 सॉरी हा, मी का सांगते तुम्हाला हे. तुम्ही आता मोठे झालात, या घरातले करते सवरते मिळवते आणि सर्व निर्णय स्वतः घेण्याची कुवत असलेले तुम्हीच आहात. आता आमच्याशी बोलायची गरज काय नाही. बरोबर आहे ना मी म्हणते ते. आई काय झालं आई? काही चुकलंय का आमचं? नाही नाही शमिका, तुझं कसं चुकेल ग? आपण लहान मुलांना काय शिकवतो? आपल्या घरातली मोठी माणसं कधीच चुकीचं वागत नाहीत, ती नेहमी बरोबरच वागतात. मग तुम्ही कसं चुकाल? हो की नाही? आता तुम्हीच मोठे आहात, करते सवरते आहात, आमची गरज काय ग आता? किती सहज खोटं बोलू शकतेस ग तू? धडधडीत खोटं बोलून माझ्याशी नजरेला नजर मिळवून घरात वावरू शकतेस तू? तुला काय वाटलं तू दागिने गहाण टाकलेस हे आम्हाला कळणारच नाही? अभि, तुलाही माहित होतं ना हे सगळं, आणि आम्हाला सांगायची गरजही वाटली नाही एवढा मोठा निर्णय घेताना. आई असं नाहीये. हे बघ, आमच्या दृष्टीने तुम्हीच वडीलधारे आहात. आम्ही किती म्हटलं तरी तुमची जागा नाही आम्ही घेऊ शकत, एवढे मोठे नाही झालेलो आम्ही. पण इथे जरा परिस्थिती वेगळी होती आई. अशी काय एवढी मोठी परिस्थिती आली होती की आम्हाला न सांगता तुम्हाला एवढं मोठं पाऊल उचलावं असं वाटलं? हा, सांग ना आई. शमिकानं जे दागिने गहाण टाकले होते ते मला लोन फेडता यावं म्हणून. इनफॅक्ट जो चेक मला मिळाला होता तो बँकेला परत करता यावा यासाठी तिने दागिने गहाण टाकले होते. का? लोन का परत करायचं होतं? असं काय झालं होतं म्हणून तुम्हाला चेक परत करायला लागला? काय अभि? अरे भानगड काय आहे? आपण सगळं सांगूया अभि. आई, आजी, खरं तर कळत नकळत घडलेल्या एका गोष्टीमुळे सगळं चित्र विस्कटून गेलं आणि म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यायला लागला. अभिला लोन मिळालं नव्हतं तो दिवस आठवतोय? त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच अभिजितला फोन आला की तुमचं लोन पास झालंय. खरं तर ते माझ्या डॅडनी गॅरंटर म्हणून सही केली आणि म्हणून अभिचं लोन पास झालं. काय? अभिला हे आधी माहिती नव्हतं, पण जेव्हा त्याला हे कळलं तेव्हा हे लोन स्वीकारायचं नाही हा डिसिजन घेतला आम्ही. म्हणून आम्ही ही तडजोड केली आणि बँकेला त्याचे सगळे पैसे परत केले. पण आई, आता आपण कुणाच्याही उपकारांखाली नाही आहोत, कुणाच्याही मदतीच्या कुबड्यांशिवाय आपण उभे आहोत. आणि तसं व्हावं म्हणून वेळ न घालवता आम्हाला निर्णय घ्यायला लागला. आता तुम्हीच ठरवा आमचं काय चुकलं. हो, हे सगळं ऐकल्यावरही मी पुन्हा म्हणेन की तुमचं चुकलं. जे नेहमी चुकत आलं तेच पुन्हा चुकलं. काय प्रॉब्लेम काय तुमचा? हा, आम्हाला विश्वासात घेऊन कधी का सांगत नाही तुम्ही कुठली गोष्ट? असं किती वेळा झालं सांगा यापूर्वी? प्रत्येक वेळेला अशा गोष्टीमुळे घरात दोन तट का पडतात? आपल्या घरच्या सुनेचे दागिने गहाण पडलेत हे बाहेरून कळल्यावर जेवढं दुःख झालं असतं ना त्याच्यापेक्षा कमीच वाईट वाटलं असतं. हे बघ, जे काही झालंय त्याचं मलाही वाईट वाटतंय. दागिने गहाण टाकून त्याचे पैसे हातात आल्यानंतर मला कळलं की हे पैसे कुठून आले ताई. पण तेव्हा खरं तर कुठलाच मार्ग दिसत नव्हता. आई, आजी, तुम्ही प्लीज अभिला दोष नका देऊ, कारण दागिने गहाण टाकण्याचा निर्णय माझा होता. दरवेळी मला असं वाटतं की
माझ्यामुळे अभिजित प्रॉब्लेम्समध्ये अडकतो. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं? तुमच्या अडचणींची उत्तरं तुम्ही शोधाल आणि मोकळे व्हाल, आणि ती उत्तरं नेहमीच बरोबर असतील. कुणी दिली ही सवलत तुम्हाला? अरे लहान आहात तुम्ही अजून. आजही मला कुठलाही महत्वाचा निर्णय घ्यायचा असला ना, तर मी तुमच्या बाबांना आणि आजीला विचारल्याशिवाय घेत नाही तो निर्णय. आणि तुम्ही समजता की तुम्ही काही करायला मोकळे आहात. आज बाबांना हे कळलं की तुम्ही स्वतंत्रपणे निर्णय घेतलाय, तर त्यांना फार आनंद होईल असं वाटतं तुम्हाला? आत्ता नाही कळणार तुम्हाला. जेव्हा मुलं होतील ना आणि ती परस्पर निर्णय घ्यायला लागतील ना, तेव्हा कदाचित कळेल. तेव्हा येईल आमची आठवण. अरे आम्ही तुम्हाला सल्ला देतोय याचा अर्थ असा नाहीये की आम्ही आमचा निर्णय तुमच्यावर लादतोय. तुमचा निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे, तुम्हीच शोधायचा तुमचा मार्ग. फक्त तुमच्या पायाला चटके लागू नयेत ना, म्हणून आमच्या अनुभवाचे पावसाळे तुमच्या पायाखाली अंथरू बघतोय आम्ही. अगं त्यांना कुठे अनुभवाचे पावसाळे हवेत आपल्या? हा, त्यांना फक्त मोठेपणा हवाय. मी तुला आधीच सांगितलं होतं विभा, ही घर ताब्यात घ्यायची लक्षणं आहेत. फक्त घराच्या किल्ल्या ताब्यात घेऊन चालत नाही, माणसाच्या मनाच्या किल्ल्या मिळवाव्या लागतात, तेव्हा घर ताब्यात येतं. आणि मी सांगते विभा तुला, ही सगळ्यांच्या किल्ल्या फिरवल्याशिवाय राहणार नाही बघ. तशीच लक्षणं दिसताय तिची. आणि तुला जेव्हा हे कळेल ना, तेव्हा खूप उशीर झालेला असेल. आणि माझी ही भविष्यवाणी खरी ठरली ना, तर मला आनंद नाही व्हायचा. तुम्ही आज जे काही वागलायत ते मलाही अजिबात पसंत नाहीये. एक्सक्यूज मी. सर, आय एम सॉरी, ॲक्च्युली डोअर ओपन होतो म्हणून नॉक न करता आत आलो. नाही सर, इट्स ओके. बिझी होता? ॲक्च्युली प्रेझेंटेशनच्या फाईल्स चेक करत होते. ॲक्च्युली मी हे विचारायला आलो होतो की इथं काही प्रॉब्लेम नाही आहे ना? आर यू कम्फर्टेबल? येस सर, आय एम कम्फर्टेबल. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. माधुरी, तुमचं जेवण झालं नसेल ना अजून? नाही. दॅट्स फाईन. मी आता रेस्टॉरंटमध्ये चाललो होतो डिनरसाठी. सो तुम्ही मला जॉईन केलं असतं तर बरं झालं असतं. कंपनी झाली असती. एकट्याला बोर होतं ना. अँड ॲट द सेम टाईम आपण उद्याच्या मीटिंग्सचे काही पॉईंट्स आहेत ते डिस्कस केले असते. सो इफ यू डोंट माइंड यू कॅन जॉईन मी. मी खाली तुमच्यासाठी वेट करतो. तुम्ही तुमचं आवरून झालं की या. ओके? एवढा विचार करायला लागतोय म्हणजे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. दॅट्स ओके. तुमची इच्छा नसली तर. नाही सर, तसं काही नाहीये. तुम्ही वा पुढे, मी 5 मिनिटात येते. दॅट्स ग्रेट. आय एम वेटिंग. येस सर. आई, सॉरी म्हणायला सुद्धा शब्द नाहीयेत माझ्याकडे, पण प्लीज मला माफ करा ना. शमिका, आपल्यात सासू सुनेचं नातं कधीच नव्हतं. आई म्हणतेस ना मला? मग आईपासून एवढ्या मोठ्या गोष्टी लपवून ठेवतात? आई, अगं या घरात घडणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण एकमेकींना सांगत आलोय. एक खचून गेली तर दुसरीनी सावरलंय तिला.
संकट सुद्धा तीळ असल्यासारखी वाटून संपवून टाकलेत आपण. तुझ्या बाबांचं प्रकरण झालं तेव्हा अभि सुद्धा रागावला होता तुझ्यावर, पण मी पाठीशी घातलं होतं तुला. आणि ते सगळं बोळा फिरवल्यासारखं विसरून गेलीस तू. आणि मी तरी कशी आहे? एवढं सगळं घरात घडत होतं पण मला कळलंच नाही ते. हे बघ शमिका, नाती जोडायला जीव खर्च करायला लागतो ग, पण अगदी आतड्याची नाती सुद्धा विस्विषित होऊन जायला एक छोटंसं कारण पुरत असतं. दृष्ट लागण्यासारखं नातं आहे आपलं. स्वतःचीच नजर नको लागू देऊ त्याला. आई तुम्हाला मान द्यायचा नाही असा हेतू नव्हता हो माझा. मानाचा विषय काढलाच आहेस म्हणून सांगते. काही काही गोष्टींची चर्चा व्हायला वेळ लागत नाही ग. आणि मग कशातच काही नसताना सुद्धा वाऱ्यासारख्या बातम्या पसरतात इकडे. सुनेने आपले दागिने गहाण टाकणं या गोष्टीला किती कंगोरे आहेत हे कळत नाही का तुला? समाजात त्याचा कसा अर्थ काढला जाईल हे न कळण्यात की लहान नाहीयेस तू शमिका आता. नवीन लग्न झालेल्या सुनेनी ओळखीच्या सोनाराकडे दागिने गहाण टाकणं आणि घरातल्या कर्त्या बाईला ते माहीतही नसणं ही गोष्ट चांगली नाहीये. दुसऱ्या कोणाच्या घरात असं घडलं असतं तर भिंती आड आपण सुद्धा बोललो असतो त्याच्याबद्दल. मग आपल्याबद्दल बोलणार नाहीत लोक? आणि आपण कोणाकोणाची तोंड धरायला जाणार आहोत मग? तेव्हा जोपर्यंत या घरात घडणाऱ्या गोष्टींसाठी आणि त्यांच्या परिणामांसाठी समाज आम्हाला जबाबदार धरणार आहे ना, तोपर्यंत आम्हाला अंधारात ठेवून कुठलेच निर्णय घेणार नाही आहात तुम्ही. कळलं? हो, चूक झाली माझी. पुन्हा असं नाही करणार मी. काळजी घे, कारण पुन्हा असं घडलं ना तर माझा तुझ्यावरचा विश्वास संपून जाईल शमिका, आणि आपल्या नात्याला तडा जाईल. कधीही सांधून न येणारा ताण. आणि या घरात आजी नाही पण मी आणि बाबा तुमच्या गोष्टी ऐकून घेतो ना, तुम्हाला पाठिंबाही देतो. आत्ताही आम्ही तुम्हाला मदत करायची तयारी दाखवली होती, अगदी आजीने सुद्धा. तुम्ही नाकारलीत ती. निदान आमच्या ह्या वृत्तीला मान देण्यासाठी तरी आम्हाला विश्वासात घेत चला ग. असं परख नका करू आम्हाला. आई, आई मी चुकले, असं नाही करणार. दोन टोमॅटो सूप्स. मेन कोर्स नंतर सांगतो. ओके माधुरी, तुम्हाला आणखीन काय हवंय? नाही. ओके माधुरी, आजची मीटिंग खूप छान हँडल केलीत. कॉंग्रॅट्स. थँक्यू सर. माधुरी, फ्लाईटमध्ये बसल्यापासून मी ऑब्झर्व करतोय तुम्हाला. तुम्ही खूप डिस्टर्ब आहात. सी, आत्ता आपण इथं दोघंच आहोत. तुम्ही जर अशा अपसेट राहिला तर मी असं समजेल की माझी कंपनी तुम्हाला रिलॅक्सही करू शकत नाही साधं. सो प्लीज जस्ट टेल मी, काय झालंय? सर, ॲक्च्युली माझे हस्बंड ॲक्सिडेंटमध्ये गेले होते, त्यामुळे त्या विषयावर कोणीही मस्करी केलेली मला नाही आवडत. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आय डिडंट मीन दॅट. माझं खरंच तसं इंटेन्शन नव्हतं. नाही सर, ॲक्च्युली आधीच तो विषय माझ्या मनातून जात नाहीये आणि
आणि असं काही झालं की मग तर आठवणी अजूनच त्रास देतात. माधुरी, मला कळू शकतं तुम्हाला काय वाटत असेल ते. नाही, ज्याचं दुःख असतं ना त्यालाच कळतं, दुसरं कोणालाही कळू शकत नाही. आणि माणसं समदुःखी असतील तर माधुरी, माझाही सोन्यासारखा संसार होता. माझी बायको ब्लड कॅन्सरने गेली. मी काहीही करू शकलो नाही. तिची आवडती गाणी, आवडते परफ्युम्स, आवडत्या जागा, झाडं, यातून आजही ती मला भेटत असते. पण मी मुद्दामूनच त्या सगळ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत राहतो. कारण मग आपण या प्रॅक्टिकल जगात वावरूही शकत नाही, जगूही शकत नाही. आपलं मन सतत भूतकाळात धाव घेत राहतं, रमतं. आणि माधुरी, या आठवणी इतक्या चिवट असतात ना, एकदा का आपण त्यात गुरफटत गेलो ना की मग आपणही त्या गेलेल्या माणसांसारखं भूतकाळ होऊन जातो. पण सर, वर्तमानात तरी काय? प्रत्येक माणसाला आपली माणसं, आपला जोडीदार, हेच आपलं विश्व असतं. आणि अशा वेळी वर्तमानात इतकं एकटं वाटायला लागतं ना की मग मन जुन्या आठवणींना शोधतं, त्यांची ऊब मागतं. जोडीदारासोबतच्या त्या गोड आठवणी, ते सोनेरी क्षण आपल्याला कुशीत घेतात आणि आपला सगळा एकटेपणा दूर करतात. नाहीतरी आपलं असं या जगात दुसरं कोण असतं? माधुरी, प्लीज. रोमिओ, तू खूप जीवापाड प्रेम करतोस ना माझ्यावर? बघ ना, हे फुलं, हे पक्षी, ही नदी, हे सगळे आपल्या प्रेमाचे साक्षीदार आहेत. रोमिओ, मी आपल्या दोघांच्या प्रेमाच्या आड कधीच कुणालाच नाही येऊ देणार. खरंच. द डॅम प्रोफेसर.